दिनांक 19 जानेवारी. अध्याय 2. दैनंदिन ज्ञानेश्वरी सांख्ययोग. ओवी क्रमांक 271 ते 300. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रम तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांसी. देखे जे तुलाले कर्म निपजे ते तुले आदिपुरुषी अर्पिजे तरी परिपूर्ण सहजे जाहाले जाणे. देखे संता संत कर्मी हे जे सरिसे पण मनोधर्मी तेची योग स्थिती उत्तमी प्रशंसी जे. दुरेन ह्यवरम कर्म बुद्धियोग धनंजय बुद्धो शरणमन्निच्छ कृपणा फल हेतवः. बुद्धियुक्तो जहातीह उभे सुक्त दुष्कृते तस्माद्योगाय युज्यस्व योग कर्म सुकौशलम. अर्जुना सत्यत्व समत्व चित्ताचे तेची सार जाण योगाचे जेथ मन आणि बुद्धीचे ऐक्याथी. तो बुद्धियोग विवरिता बहुते पाडे पार्था दिसे हा अरुता कर्म भागो. परी तेची कर्म आचरिजे तरीच हा योग पावजे जे कर्मशेष सहजे योगस्थिती. म्हणून बुद्धियोगी सधरू तेत अर्जुना होई स्थिरो मने करी अव्हेरू फळ हेतूचा. जे बुद्धियोगा योजिले तेची पारंगत जाहले इही उभयबंधी सांडिले पापपुण्यी. कर्मजम बुद्धियुक्ता ही फलम त्यक्ता मनीषिण जन्मबंध विनिर्मुक्ता पद गच्छंत नामयम. ते कर्मी तरी वर्तिती परी कर्मफळा नातळती आणि यातायाती लोपती अर्जुना तया. मग निरामय भरित पावती पद अच्युत ते बुद्धियोगयुक्त धनुर्धरा. यदा ते मोह कलिलम बुद्धिर्व्यतिरिष्यति तदा गंतासि निर्वेद श्रोतव्यस्य श्रुतस्य च. तू ऐसा ते होसी जे मोहा ते या सांडसी आणि वैराग्य मानसी संचरेल. मग निष्कळंक गहन उपजेल आत्मज्ञान तेने निचाडे होईल मन अपेसे तुझे. तेत आनिक काही जाणावे का मागितला ते स्मरावे हे अर्जुना आगवे पारुशेल. श्रुती विप्रतिपन्ना ते यदा स्यातसी निश्चला समाधावचला बुद्धीस तदा योगम वाप्यसी. इंद्रियांची या संगती जिये पसरू होतसे मती ते स्थिर होईल मागुती आत्मस्वरूपी. समाधी सुखी केवळ जे बुद्धी होईल निश्चळ ते पावसी तू सकळ योगस्थिती. अर्जुन उवाच स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव. स्थितिंतती किं प्रभाषेत किमासित व्रजेत किम. तेत अर्जुन म्हणे देवा हाच अभिप्रावो आघवा मी पुसेन आता सांगावा कृपानिधी. मग अच्युत म्हणे सुखे जे किरीटी तुझ निके ते पूस पाऊन मेके मनाचेने. या बोला पार्थे म्हणितले सांगपा श्रीकृष्णा ते काय भनिप्रे स्थितप्रज्ञा ते ओळखो केवी. आणि स्थिर बुद्धी जो म्हणिजे तो कैसिया ही चिन्नी जानिजे. जो समाधी सुख भुंजे अखंडित तो कौने स्थिती असे कैसे ने रूपी विलसे. देवा सांगावे हे ऐसे लक्ष्मीपती. तव परब्रह्मो अवतरणू जो षडक गुणाधिकरणू तो काय तेथ नारायणो बोलत असे. श्री भगवान उवाच प्रजहाती यदा कामान सन्वार्थन पात मनोगतान आत्मनेवात्मात्मा तुष्ट स्थितप्रज्ञस्तदोच्यते. म्हणे अर्जुना परियेसी जो हा अभिलाषू प्रौढ मानसी तो अंतराय स्वसुखेसी करितू असे. जो सर्वदा नित्य तृप्तू अंतकरण भरितू परिविषया माझे पतितू जेने संगे कीजे. तो कामू सर्वथा जाये जयाचे आत्मतोषी मन राहे तोची स्थितप्रज्ञ होय पुरुष जाने. दुःखेष्ण नुदिग्नम्ना सुखेषु विगतस्पृह वीतराग भय क्रोध स्थित दीनमुच्यते. नाना दुःखी प्राप्ती जयासी उद्योगी नाही चित्ती आणि सुखाची आरती अडपेजेना. अर्जुना तयाच्या ठाई काम क्रोधू सहजे नाही आणि भयाते नेने कही परिपूर्ण तो. ऐसा जो निरवधी तो जानपा स्थिर बुद्धी जो निरसुनी उपाधी भेदरहितू. य सर्वत्रानभिस्नेह हस्त प्राप्य शुभाशुभम नाभिनंदति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. जो सर्वत्र सदा सरिसा परिपूर्ण चंद्रुका जैसा अधमोत्तम प्रकाशा माजिन म्हणे.
ऐसा अनवच्छिन्न समता भूतमात्री सदयता आणि पालटू नाही चित्ता कवने वेळे गोमटे काही पावे तरी संतोषे तेने नाभिभवे जो वोखटेनी नागवे विषादासी ऐसा हरिक शोक रहितू जो आत्मबोध भरितू तो जानपा प्रज्ञायुक्तू धनुर्धरा. अर्थ कृष्ण पुढे सांगतात, जे आपल्या हातून कर्म घडेल ते जर ईश्वरार्पण केले तर ते सहजच परिपूर्ण झाले आहे असे समज. हे पहा अर्जुना, पूर्ण किंवा अपूर्ण कर्माविषयी हा जो मनाचा समतोलपणा आहे तीच खरी योगस्थिती, तिचीच ज्ञानी पुरुष प्रशंसा करतात. अर्जुना, चित्ताची ही समता हेच योगाचे वर्म आहे असे समज. या योगात मन व बुद्धी यांचे ऐक्य असते. पार्था, या बुद्धियोगाच्या तुलनेत सकाम कर्म करणे हे अगदीच कमी प्रतीचे दिसते, परंतु कर्माचे जे आचरण तेच योगाचे साधन आहे. सकाम कर्मातून कर्तृत्वमद आणि फलास्वाद टाकून राहिलेले कर्म ती सहजच योगस्थिती होय. म्हणून तू बुद्धियोगाचा भक्कम आधार घेऊन स्थिर हो. आणि अर्जुना, फलाशेचा तू मनाने अव्यय कर. जे हा बुद्धियोग स्वीकारतात तेच हा संसार तरून जातात. त्यांना पापपुण्याची बंधने उरत नाहीत. जे कर्म करतात पण फळाची आसक्ती धरीत नाही, म्हणून अर्जुना त्यांच्या जन्ममरणाच्या एरझारा बंद होतात. पण अर्जुना, ते बुद्धियोगाचे आचरण करणारे लोक निरामय ब्रह्मानंदाने ओथंबलेले व कधीही न ढळणारे असे पद पावतात. अर्जुना, तू जेव्हा हा मोह टाकशील आणि तुझ्या मनात जेव्हा वैराग्याचा संचार होईल तेव्हा तू सुद्धा या स्थितीला प्राप्त होशील. मग शुद्ध व गंभीर असे आत्मज्ञान तुझ्या ठिकाणी उत्पन्न होईल आणि त्या योगाने तुझे मन सहजच निरीच्छ होईल. येथे आणखी काही समजून घ्यावे किंवा जे मागे मिळवले ते पुन्हा आठवावे. हे सर्व अर्जुना केवळ जागच्या जागीच राहील. इंद्रियांच्या मागे लागून जी बुद्धी स्वैरपणे धावते ती आत्म्याच्या रूपामध्येच पुन्हा स्थिर होईल. मग जेव्हा निश्चल बुद्धी समाधी सुखात स्थिर होईल तेव्हा तुला संपूर्ण निष्काम कर्मयोग प्राप्त होईल असे समज. त्यावेळी अर्जुन श्रीकृष्णास म्हणाला, देवा, हाच विषय मला नीटपणे जाणून घ्यावायचा आहे. हे करुणासागरा, तो तू मला सांग. श्रीकृष्ण पुढे म्हणाले, अर्जुना, तुला जे योग्य वाटेल ते तू मोकळ्या मनाने खुशाल विचार. असे म्हटल्यावर अर्जुन श्रीकृष्णास म्हणाला, देवा, स्थितप्रज्ञ कोणाला म्हणतात व त्याला कसे ओळखावे ते सांग. आणि ज्याला स्थिर बुद्धी म्हणतात व जो समाधी सुखाचा निरंतर अनुभव घेतो त्याला कोणत्या लक्षणाने ओळखावा, तो कोणत्या स्थितीत असतो, कसा वागतो, हे लक्ष्मीपती मला सांग. तेव्हा ऐश्वर्यादी 6 गुणांचे आश्रयस्थान असा जो श्रीकृष्ण तो काय म्हणाला ते ऐका. श्रीकृष्ण अर्जुनास म्हणाले, मनात जी उत्कट विषयासक्ती असते ती आत्मसुखात अडथळा आणते. जो सदा तृप्त असतो, ज्याचे अंतःकरण नेहमी आनंदाने भरलेले असते, परंतु अशा जीवात्म्याचेही वासनेच्या संगाने पतन होते. ती सगळी वासना ज्याची पूर्णपणे निघून गेली त्याचीच वृत्ती आत्म्याच्या संतोषामध्ये पूर्णपणे स्थिरावते. तोच पुरुष स्थितप्रज्ञ होय. विविध दुःखे प्राप्त झाल्यावरही ज्याचे चित्त उद्विग्न होत नाही अथवा ज्याला सुखाची प्रबळ इच्छा गुंतवीत नाही, अर्जुना, त्याच्या ठिकाणी काम क्रोध स्वभावताच नसतात आणि त्याला भय कधीही माहीत नसते. असा जो अमर्याद आहे व जो उपाधी टाकून भेदरहित झालेला असतो तो स्थितप्रज्ञ जाणावा. ज्याप्रमाणे परिपूर्ण चंद्र प्रकाश देताना हा उत्तम हा अधम असे म्हणत नाही, त्याप्रमाणे जो सदा सर्वत्र समबुद्धीने वागतो, ज्याच्या ठिकाणी अखंडपणे सर्व भूतमात्राविषयी समत्वाचे वर्तन असते, सदयता असते आणि कधी ज्याचे चित्त चंचल होत नाही, काही चांगले घडले तर त्या यशामुळे त्याच्या मनावर संतोषाचा पगडा बसत नाही अथवा वाईट गोष्ट घडली तर तो खिन्न होत नाही, याप्रमाणे जो शोकरहित व आत्मज्ञानाने संपन्न असतो तो स्थिर बुद्धी होय, असे अर्जुना जाणून घे. ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.